नमस्कार श्रोते मित्र हो, तुम्ही ऐकताय सुनील पांडे यांनी लिहिलेली गोष्ट एका रिटायरमेंटची आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला सुरू करूयात सुनील पांडे लिखित गोष्ट एका रिटायरमेंटची भाग दुसरा. आजचा दिवस जरा वेगळाच वाटत होता मला, उदास उदास असा. सकाळी 8:10ची कल्याणवरनं CST पकडली. नेहमीच्या ग्रुपमधला एक जण जॉईन झाला. सगळ्या ग्रुपनं मिळून मला मग कवी मंगेश पाडगावकरांचा संपूर्ण काव्यसंग्रहाचा सेट भेट म्हणून दिला. त्याचबरोबर 2 डायऱ्या आणि लिहायला एक सुंदर पेन भेट मिळालं. भेटवस्तू घेताना जरा मला भरूनच आल्यासारखं झालं. ग्रुपमधले बाबूराव मला म्हणाले, उद्यापासून तुमची उणीव आम्हा सगळ्यांना जाणवणार. तुम्हाला आम्ही खूप मिस करू बरं का सगळे. बोलताना बाबूरावांचे डोळेच भरून आले. अहो बाबूराव, हे काय तुमच्या डोळ्यात पाणी? अहो आपण भेटू की अधूनमधून. तुमच्या सगळ्यांचा नंबर आहे माझ्याकडे, मी करत जाईन फोन. मी धीर देत म्हणालो, मामा आता भरपूर वाचायचं, भरपूर लिहायचं. लिहिलेली नवीन कविता आम्हा सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवायची. संपत मला म्हणाला, हो नक्कीच, मला सुद्धा तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येईल. आयुष्य हे असंच असतं. जन्म आहे तिथे मृत्यू आहे, इथं नोकरी आहे. कधी ना कधी रिटायरमेंट येणारच की, चालायचंच. हो, तुम्ही सेवेतनं जरी आज रिटायर होत असलात ना तरी आमच्या मनातनं तुम्ही कधी रिटायर होणार नाही बरं का. कुलकर्णींनी माझा हात हातात घेत म्हटलं. बोलताना ते सुद्धा खूप हळवे झाले होते. कोण कुठले हे लोक? 4 ठिकाणचे. एकत्र आलो, एक झालो. सुखदुःखात एकमेकांच्या सहभागी झालो. तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम समजत आलो. आयुष्य म्हणजे तरी काय दुसरं? प्रवासच की. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालू आहे प्रवास. प्रवासात किती लोक भेटतात. स्टॉप आला की जो तो उतरतो, निघून जातो. आपला प्रवास चालूच राहतो. आज माझा स्टॉप आला. मला उतरायला हवं, निरोप घ्यायला हवा. इथून पुढच्या प्रवासातही कोणी ना कोणी नवा प्रवासी भेटेलच की. गुड बाय मित्रो. तुम्ही सगळे कायम माझ्या मनात राहाल, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. थँक्यू मित्रांनो. तुमच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला, आनंदाचा झाला, सहज आणि सोपा झाला. तुम्हाला विसरणं मला कधीही शक्य नाही. अलविदा मित्रो. त्याचं नाव रघुनाथ वाळिंबे. ऑफिसमध्ये सगळे त्याला रघु म्हणायचे. वयानं तो लहान होता, असेल 22-23 वर्षांचा. 8 दिवसांपूर्वी शिपाई म्हणून तो आमच्या सेक्शनला आला होता. नवीनच होता. मी रिटायर होणार म्हणून त्याला आमच्या सेक्शनला टाकलं होतं. रघु मुलगा हुशार होता, चुणचुणीत होता, सांगेल ते काम मनापासनं करत होता. मी त्याला कामाची जुजबी माहिती देत होतो. कसं राहावं, कसं वागावं हेही सांगत होतो. रघुसुद्धा एखाद्या चांगल्या शिष्याप्रमाणे सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करत होता. अल्पावधीत तो सगळ्यांचा लाडका झाला. शिपाई म्हणजे फक्त झाडू मारणं आणि पाणी भरणं एवढंच काम नसतं ना त्याला. ऑफिसातलं टपाल वाटणं, साहेबांनी आणि क्लार्कनी वेळोवेळी सांगितलेली कामं करणं, तसंच 4 बाहेरचे नागरिक आले की त्यांच्याशी व्यवस्थित बोलायचं असतं. अनेक शिपाई लोक काही काम नसलं की एखाद्या रिकाम्या कम्प्युटरवर बिंदास काही ना काही ऑनलाईन गेम खेळत असतात. मला असले छंद नव्हते आणि रघुलाही नव्हता. मागे काही दिवसापूर्वी आमच्या शेजारच्या सेक्शनमधला एक शिपाई असाच दुपारच्या वेळी लंचनंतर कम्प्युटरवर पिक्चर बघत बसला होता. मागून अचानक साहेब आले ना, मग काय विचारता. त्या शिपायाला आणि त्या टेबलावरल्या क्लार्कला दोघांनाही साहेबांनी मेमो दिला. दोघांकडनं प्रत्येकी 100 रुपये दंड वसूल केला. रघु BComच्या पहिल्या वर्षाला होता. बाहेरनं अभ्यास करून पेपर देत होता. रघुचे वडील महापालिकेच्या व्हेकल डेपोमध्ये होते.
6 महिन्यांपूर्वी रघुचे वडील वारले होते. त्यांच्याच जागी रघुला अनुकंपा तत्वावर नोकरी लागली होती. रघु दिसायला हँडसम होता. त्याच्याकडे बघितल्यावर तो शिपाई आहे असं कोणालाही सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. रघुला एकदा बोलताना मी म्हणालो की रघु, तू हुशार आहेस. तू काही झालं तरी शिक्षण सोडू नकोस, खूप शिक. तुला पुढची पोस्ट नक्की मिळेल. अल्पसंतुष्ट राहू नकोस. रघु त्यावर मला म्हणाला, खरं तर मला CA व्हायचं होतं, पण सगळं राहिलं हो. नाही, असा निराश होऊ नकोस तू. तुला आतून जे वाटतंय ना ते कर. तुझं स्वप्न तुलाच पूर्ण करायचं आहे. मनात आणलं ना तर जगात काही अशक्य नाही. रघुनं हसून मान फिरवली. रघुला बघून माझं मन भूतकाळात गेलं. तो 1972चा काळ असेल. प्रचंड दुष्काळ. पाऊस नाही, पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अन्नटंचाई फार होती. एक वेळच्या खाण्याची मारामार. शेती होती पण पेरणीच नसल्यामुळे शेतात काही पिकत नव्हतं. अनेक लोक पोटापाण्यासाठी गाव सोडून शहराकडे पळाले. घरच्यांनी मात्र गावातच राहणं पसंत केलं. गाव सोडून दुसरीकडे जायचं कुठे? दुष्काळ तसा सगळ्यांच्याच पाचवीला पुजलेला. मुंबईला मोठे चुलते होते. त्यावेळी ते गावी आले. मी तेव्हा नुकताच 7वी झालो होतो. गावात 7वीपर्यंत शाळा होती. पुढे शिकायचं म्हणजे तालुक्याच्या गावी जायला लागायचं. मग काय, शाळा तिथेच संपली. मी दादांना शेतीच्या कामात मदत करायला लागलो. तर मी काय सांगत होतो की ह्या वर्षी मुंबईहून मोठे चुलते गावी आले होते. ते मुंबईला गोदीत कामाला होते. गावाला येताना त्यांनी 2 पिशव्या भरून खायला आणलं होतं. भाजीपाला आणला होता. सगळ्यांना त्यांनी मुंबईला यायचा आग्रह केला, पण दादा गाव सोडायला तयार नव्हते. गाव ते गाव, जातील हे सुद्धा दिवस, असं घरातलेही म्हणत होते. पण खरं कारण म्हणजे आपल्या मोठ्या भावाला त्रास नको असं वडिलांना वाटत होतं. मुंबईला जाऊन सगळ्यांनी राहायचं म्हणजे जागा ऐसपैस तर पाहिजे. मुंबईच्या त्या चाळीच्या खोलीत आपला जीव गुदमरेल. नकोच ती मुंबई. शेवटी हो नाही करता करता थोरल्या चुलत्यांनी मला मुंबईला न्यायचा निर्णय घेतला. दादांनी त्याला संमती दिली. शेवटी मी मुंबईत आलो आणि कायमचा मुंबईकर झालो. चुलत्यांनी माझं नाव पुन्हा शाळेत दाखल केलं. मला 10वीपर्यंत शिकवलं. घरी भाजीपाल्याचा व्यवसाय होता. कधीतरी सुट्टीच्या दिवशी मी दुकानात बसून मदत करायचो. काकांना मुलबाळ नव्हतं. ते माझ्यावर मुलासारखं प्रेम करायचे. वर्षातून दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत मी काकांबरोबर गावी जायचो. आईबाबांना माझं कौतुक वाटायचं. मी शाळेत शिकतोय याचा त्यांना भारी आनंद व्हायचा. गावी येताना मुंबईहून लहान भावंडांसाठी चॉकलेट न्यायचो. माझ्या पाठच्या रमेशसाठी आणि धाकटी मीनालाही मी 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगायचो. शहाण्यासारखं वागा, मनापासून अभ्यास करा, आईदादांना त्रास देऊ नका. काय काय सांगत राहायचो मी. त्या 4-8 दिवसात आई माझी खूप लाड करायची. निरोप घेताना पाय जड व्हायचे. नुकतीच 10वीची परीक्षा झाली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी पेपरात म्युन्सिपाल्टीत जागा भरायची बातमी आली. बघू प्रयत्न करून म्हणून मी शिपायाच्या जागेसाठी अर्ज केला. मुलाखतीसाठी माझी निवड झाली. काकांबरोबर मुलाखत देण्यासाठी मी गेलो. काका म्हणाले, घाबरायचं नाही, होईल ते होईल, पण आत्मविश्वासानं प्रश्नाची उत्तरं दे. काकांनी सांगितल्याप्रमाणे मी आत्मविश्वासानं मुलाखत दिली. माझं सिलेक्शन झालं. शिपाई म्हणून मी नोकरीला लागलो. सगळ्यांना आनंद झाला. वसुधा आमच्याच चाळीत राहत होती. माझ्याबरोबर शाळेत होती. वसुधाचे वडील काकांबरोबर गोदीत कामाला होते. दोघे जीवलग मित्र. मूळचे ते कोकणातलेच. वसुधा आणि माझं प्रेम घरच्यांपासून फार काळ लपून नाही राहिलं. लग्नाला तिच्या घरच्यांकडनं हिरवा कंदील मिळाला. नोकरीला लागून मलाही 4 वर्ष झाली होती. कामावर मी कायम झालो होतो. पगार बऱ्यापैकी मिळत होता. एका उन्हाळ्यात दोघांचं शुभमंगल सावधान झालं. मामा, एवढी फाईल साहेबांच्या सहीला ठेवा ना. मिस परांजपेंनी माझ्या विचारांची साखळी तोडली. मी भूतकाळातनं वर्तमान काळात आलो. परांजपेंच्या हातातली फाईल मी घेतली. ती गोड हसली. तुम्हाला सांगतो, ही परांजपेंना नुकतीच 2 वर्षांपूर्वी आमच्या डिपार्टमेंटला जॉईन झाली होती. दिसायला एकदम सुंदर, अगदी हिरोईनच. नाटकात वगैरे कामं करते. मागे ठाण्यात तिचं नाटक पाहिलं होतं मी. छान काम करते पोरगी. अभिनयाची तिला उत्तम जाण.
ते नाटककार वसंत कानेटकरांचं अखेरचा सवाल नाटक होतं. त्या नाटकात परांजपेंची मुख्य भूमिका होती. एका कॅन्सर झालेल्या मुलीची तिने भूमिका केली होती. मुख्य भूमिका असल्यामुळे सगळं नाटक तिच्या भोवती फिरणारं होतं. फार भाव खाऊन गेली. सगळ्यांना तिची भूमिका, तिचा सहज सुंदर अभिनय आवडला. नाटक संपल्यानंतर मी तिला व्यक्तिशः भेटलो होतो. तिच्या कामाचं कौतुक तर केलंच, पण तिची स्वाक्षरीसुद्धा घेतली. स्वाक्षरी देताना ती नेहमीसारखी गोड हसली. तिला मी म्हणालो, काय माहिती अजून उद्या मोठी झाल्यावर तुला भेटता येईल का नाही. त्यावर ती पुन्हा हसली आणि मला म्हणाली, प्रेक्षक आहेत, त्यांची दाद आहे, म्हणून कलाकार टिकून आहेत, आणि तुम्हाला मी कशी विसरीन मामा. फार गोड मुलगी. नाव रसिका, नावाप्रमाणे रसिक. कामातही खूप हुशार आहे. नाहीतरी आजची तरुण पिढी तशी फार स्मार्ट आहे, ॲक्टिव्ह आहे. मिस परांजपेंनी साहेबांच्या सहीसाठी दिलेली फाईल घेऊन मी वाघमारे साहेबांच्या केबिनपाशी आलो. पण केबिन बाहेर स्टुलावर बसलेल्या रघुनं साहेबांच्या केबिनमध्ये 2-3 नागरिक असल्याचं मला सांगितलं. आज जाता जाता मी पटकन थांबलो. शिपाई असलो तरी साहेबांच्या परवानगीशिवाय आज जाणं हे बरोबर नाही. शिष्टाचार पाळलाच पाहिजे. कोणी नसताना जाणं वेगळं, आणि आज साहेबांकडे कोणी आलं असेल तर अजिबात जायचं नाही. हां, साहेबांनी जर बेल दाबून आत बोलवलं तर गोष्ट वेगळी. पूर्व परवानगीशिवाय केबिनमध्ये केलेली घुसखोरी ही अनेक साहेब लोकांना अजिबात रुचत नाही. तुम्हाला सांगतो, साधारण ही 5 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. कोणी माने नावाचे साहेब होते. त्यांच्याकडे कोणी 2-3 ठेकेदार आले होते. दुपारची वेळ. साहेबांकडे रोजची आलेली टपाल घेऊन मी सरळ त्यांच्या केबिनमध्ये घुसलो. पुढचं दृश्य बघून नाही म्हटलं तरी माझे डोळेच पांढरे झाले. ठेकेदार आणि त्या मानेसाहेबांची काही व्यावहारिक बोलणी चालू होती. त्या तिघातला एक ठेकेदार 100चा बंडल साहेबांना देत होता आणि मानेसाहेबांचा हात पैसे घेण्यासाठी पुढे आलेल्या परिस्थितीत. नाजूक परिस्थिती. मला बघून साहेबांनी आवंडा गिळला. पुढे आलेला त्यांचा हात सरकन मागे आला. कपाळावरून आलेला घाम आपल्या रुमालानं पुसत नंतर या म्हणून त्यांनी मला बाहेर हाकललं. नेहमी हाताखालच्या लोकांवर खेकसणारे साहेब त्या घटनेनंतर मात्र माझ्याशी मऊपणानं वागत होते. त्यामागचं गौड बंगाल फक्त मला एकट्याला माहिती होतं. त्याची वाच्यता मी कोणाकडे केली नाही, करून उपयोगही नव्हता. सिस्टीम बदलणं इतकं सोपं नाही आहे. जाऊ दे, झाकली मूठ 1.25 लाखाची. शासकीय कार्यालयात काम करणारे सगळेच अधिकारी भ्रष्ट असतात किंवा मलई खाणारे असतात असं नाही. प्रामाणिकपणे सचोटीनं काम करणारे अधिकारी आहेतच की. अशाच प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्यांच्या चांगुलपणाचा सिस्टीमकडून त्रासही होत असतो. पैसे घ्या आणि न होणारी कामं करून द्या असं एकीकडे चित्र आहे, तर दुसरीकडे प्रत्येक फाईल, प्रत्येक काम होण्यासारखं असेल तर त्या कामाला हिरवा सिग्नल देणारे, आणि होण्यासारखं काम नसेल तर कुठल्याही चिरीमिनीला न भुलणारे कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्याकडे आहेत. आता वाघमारे साहेबांचंच उदाहरण घ्या. स्वभावानं ते तिरसट असतील, हेकेखोर असतील, पण कामाच्या बाबतीत ते परफेक्ट आहेत. न होणाऱ्या कामांना त्यांनी कधीही परवानगी दिली नाही. साहजिकच अशा वेळी जे होतं तेच अनेकदा त्यांच्या बाबतीत घडलं. अन्यायकारकच. बदली. हा माणूस स्वतः खात नाही, इतरांना खाऊ देत नाही, म्हणून अनेकांचा त्यांच्यावर राग असायचा. मग बदली ठरलेली. पण या बदलीमुळे त्यांच्या प्रामाणिकपणात फरक पडत नसला तरी त्यांचा चिडचिडेपणा जास्त वाढला होता. तो राग साहजिकच इतरांवर, अर्थात हाताखालच्या लोकांवर निघायचा. शेवटी शाळेतले मास्तर काय आणि ऑफिसातले साहेब काय, सारखेच. वड्याचं तेल वांग्यावर. फोन वाजला. बघतो तर नलूचा, माझ्या मुलीचा फोन. कानाला फोन लावला आणि म्हटलं, हां बोल नलू, काय म्हणतेस? कसे आहेत बाबा? अगं मी मजेत, तू कशी आहेस? मी पण मजेत. जेवलात? नाही अजून, आहे थोडा वेळ. तू जेवलीस का? हो, आत्ता जेवण झालं आणि तुम्हाला फोन केला. मुलं कशी आहेत? मुलं छान आहेत. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर इकडेच या डायरेक्ट. काही विशेष? हो विशेष आहे, छोटीशी पार्टी ठेवली आहे घरी. पार्टी? आज कोणाचा बड्डे आहे का? नाही, बड्डे नाही आहे, सेंड ऑफ आहे एका माणसाचा. हो काय? कोणाचं गं? मीही काही माहीत नसल्यासारखं विचारलं. बाबा. पुढे नलूचा आवाजच आला नाही. काय गं, काय झालं? रडतीयस का वेडे? बाबा, आज तुमच्या नोकरीचा शेवटचा दिवस.
आज आई हवी होती. अगं आलं देवाजीच्या मनात, इथे कोणाचं काहीही चालेना. तुम्ही खूप केलंच आमच्यासाठी. मला चांगलं शिक्षण दिलं, चांगलं घर बघून दिलं, एकुलती एक मुलगी म्हणून किती लाड केलेत माझे. सकाळी तुम्ही कामाला निघालात की मी तुमच्या मागे मागे यायचा हट्ट करायची. मग तुम्ही लाडानं उचलून मला माझ्या नलूला संध्याकाळी येताना तिच्या आवडीचा खाऊ आणणार असं म्हणायचात. मी तुमची वाट बघत बसायची आणि तुम्ही माझ्या आवडीचा संध्याकाळी खाऊ न चुकता आणायचात. नलू, अगं तुला अजून सगळं आठवतंय? कशी विसरीन बाबा मी. लहानपणी माझ्या मैत्रिणींचे पप्पा त्यांना त्यांच्या मोठ्या गाडीतून फिरायला न्यायचे, तेव्हा ते बघून मलाही वाटे की आपल्याहीकडे अशी मोटार असती तर काय मजा आली असती. पण हळूहळू जशी मोठी व्हायला लागले ना, तसं जाणवायला लागलं की आपल्याकडे भले मोटार नसेल, मोठा बंगला नसेल, पण तुम्ही माझ्यावर करत असलेलं प्रेम ही जगातल्या कुठल्याही महागड्या गोष्टीबरोबर तुलना होऊच शकत नाही त्याची. कारण तुम्ही माझ्यासाठी खूप स्पेशल होतात, अनमोल होतात आहात. तुमच्या कडेवर बसवून तुम्ही मला कुठे कुठे फिरायला न्यायचात ना. बोलता बोलता नलूचा आवाज बदलला. तिच्या रडण्याचा आवाज मला मोबाईलमध्ये स्पष्ट ऐकू येत होता. मी तिला समजावत म्हटलं, अगं वेडाबाई, रडतीयस काय? मी काही जगावेगळं काम केलं नाही. प्रत्येक बाप मुलांसाठी जे करतो ना तेच केलं मी. डोळे पुस बरं. सॉरी बाबा, मी फोनवर उगाच जुन्या आठवणी उगाळत बसले. तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना? बरं, संध्याकाळी नक्की घरी या, मी वाट बघते. नाही नाही, आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. हो, नक्की येईन. जाताना हे सकाळीच म्हणाले की बाबांना संध्याकाळी घरी बोलव, मस्त पार्टी करू. अगं पण बिण काही नाही बाबा. तुम्ही संध्याकाळी यायचं, तेही मुक्कामासाठी. इट्स माय ऑर्डर. आता तुझी ऑर्डर आहे म्हटल्यावर ऐकायलाच पाहिजे ना गं. बरं बाबा, बाय, ठेवते. नलूने फोन ठेवला. मी नलूच्या विचारात पडलो. नलू तशी लहानपणापासून फार समंजस, अभ्यासात हुशारच होती. सकाळी मी ऑफिसात निघताना बहुतेक वेळा ती साखर झोपेत असायची. संध्याकाळी घरी आलं की ती माझी आतुरतेनं वाट पाहत बसलेली दिसायची. मला संध्याकाळी ऑफिसातनं यायला 7:30 तरी व्हायचे. घरी आल्यावर मी न्हाणीघरात जाऊन आधी तोंड हातपाय धुवायचो. वसुधानं तोपर्यंत माझ्यासाठी चहा करून ठेवलेला असायचा. चहा पिऊन झाल्यावर मी नलूला कोपऱ्यापर्यंत फिरवून आणायचो, हातावर चॉकलेट ठेवायचो. घरी येईपर्यंत 8:30 झालेले असायचे. घरी आलो की जेवायला बसायचो. रविवारी सुट्टीचा दिवस मी वसुधा आणि नलूला घेऊन दुपारी फिरायला जायचो. कधी खाडीवर जायचो, कधी जवळच्या पार्कमध्ये जायचो, कधी दूरवरच्या दुर्गाडी किल्ल्याला भेट द्यायचो. नलू खुश व्हायची. वसुधालाही वेळ देता यायचा. मन मोकळेपणानं गप्पा मारता यायच्या. तसा माझा सगळा वेळ कामात निघून जायचा, पण वसुधानं कधी कुरकुर केली नाही. ती फारशी कोणाकडे जात नसली तरी सगळ्या चाळीतल्या तिच्या मैत्रिणी घरी यायच्या. वसुधा लहानाची मोठी इथेच झाली होती. हेच तिचं माहेर आणि सासरसुद्धा. तिचे आईवडील म्हणजे माझे सासू सासरे घरी यायचे तेवढाच तिला विरंगुळा. कधी रविवारी आम्हाला ते घरी जेवायला बोलवायचे, कधी शनिवार रविवार ते आमच्याकडे जेवायला यायचे. जेवणानंतर खूप वेळ गप्पा चालायच्या. माझं लग्न झालं, संसार सुरू झाला. माझ्या लग्नानंतर 4 वर्षांनी काका वारले. हार्ट अटॅक आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. काकांनी मला मुंबईत आणलं नसतं तर काकांनी माझं आयुष्यच बदललं. वसुधाच्या आईवडिलांचा मला मोठा आधार होता. पैशांपेक्षा त्यांचा मानसिक आधार आम्हाला मोठा होता. काळजी करू नका, आम्ही आहोत ना, काही लागलं सवरलं निसंकोचपणे सांगायचं, काय असं म्हणायचे नेहमी. चाळीचा मोठा आधार होता. लहानाचा इथेच मोठा झालो. चाळीतलं प्रत्येक घर आणि घरातला प्रत्येक जण ओळखीचा. त्यांच्या घराची आणि मनाची दारं नेहमीच एक दुसऱ्यांसाठी सताड उघडी असायची. चाळीतलं जग म्हणजे गावाकडची आठवण करून द्यायचं. कारण चाळ म्हणजे मोठं कुटुंबच होतं. या कुटुंबात अधूनमधून एकमेकांची कुरबुरी घडत होत्या. पाण्यावरून भांडणं व्हायची, रुसवे फुगवे होत असायचे, शाब्दिक चकमकी घडायच्या, पण ते सगळं लुटूपुटीचं भांडण. मनात दीर्घकाळ वैरभाव नसायचा. माणसं सकाळी भांडली की रात्री 1 व्हायची.
चाळीत सगळे सण साजरे व्हायचे, गणपती बाप्पा मोरया व्हायचे. जाती धर्माच्या भिंती नव्हत्या. जात धर्म आपलं आपल्या घरी, घराच्या चौकटीच्या आत. 1993ला मुंबईत बॉम्बस्फोट झाला. हिंदू मुस्लिम एकमेकांचे वैरी झाले, पण ही द्वेषाची ठिणगी आमच्या चाळीत पडली नाही. एकमेकांबद्दलची आस्था विश्वास कायम टिकून राहिला. हिंदू मुस्लिम भाई भाई हा बंधुभाव कायम राहिला. लोक रिटायर झाले ना की गावाला पळतात, पण ही गावाकडची तुटलेली नाळ परत जुळेलच याची काय शक्यता? उभा जन्म शहरात घालवल्यावर पुन्हा गावात जाऊन करणार काय? पूर्वी मला वाटायचं की रिटायर झाल्यावर गावाकडे छानसं घर बांधायचं, शेतीवाडी बघायची. पण पुढे पुढे हा सगळा खोळेपणा वाटायला लागला. कारण मी फक्त माझ्या बाजूनं विचार करत होतो. पण घरातल्या बायकोचं काय? वसुधाचा सगळा जन्म शहरात गेला, सगळे सोयरे इथेच. गावात कधीतरी जाण्यानं मज्जा. वसुधा अशी अचानक गेली आणि गावाकडे जायचा तो विचार डोक्यातनं कायमचा गेलाच. नलू आता जवळ आहे, अजून काय पाहिजे? अधूनमधून येते, विचारपूस करते. सगळं आयुष्य शहरात काढल्यावर मला रिटायरमेंटच्या वेळी हे शहर आता राहण्याच्या लायकीचं राहिलं नाही, प्रदूषण किती वाढलं आहे असं म्हणून उगाच बोंब मारण्यात आणि शहराला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे सांगा की? शेजारच्या कार्यालयातला हनुमंत फुले आला. कुठली तरी फाईल घेऊन आला होता. जगदाळे हेडक्लार्कच्या टेबलवर फाईल त्यांनी ठेवली. मी झेरॉक्स काढत होतो. माझ्याजवळ आला, हसला, हातात हात देत म्हणला, काय दिवस कसे गेले कळलंच नाही का? उद्यापासून आपली भेटच होणार नाही. मी त्याचा हात थोपटत म्हणालो, अरे हानू, भेटूच की आपण. प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येतोच. हा खरं आहे म्हणा, पुढच्या वर्षी मी रिटायर होणार. तसंही आपल्या बरोबरीचे जवळजवळ सगळे लोक झाले की सेवानिवृत्त. पण बाय द वे तुमची लय आठवण येणार बरं का. हानूचे डोळे पाणवले. फार हळवा स्वभाव त्याचा. धीर द्यायला माझ्याकडे शब्द होते कुठे? मीही नाही म्हटलं तरी थोडाफार हळवा झालो होतो. जसा अचानक हनुमंत आला तसा पटकन निघून गेला, मागे वळून न बघता. साहेबांच्या केबिनमधले लोक निघून गेले. मी रघूकडे मगाशी फाईल सहीसाठी पाठवून दिली आतमध्ये. स्टोअर रूमचा बबन हातात पेढ्यांचा पुडा घेऊन आला. बबन स्टोअर डिपार्टमेंटला क्लार्क होता. वय 45च्या आसपास. बबन नेहमी हसतमुख असायचा. मी त्याला कधी टेन्शनमध्ये बघितलंच नाही. टेन्शन घेऊन काही होत नाही, आयुष्य फक्त कमी होतं असं तो म्हणायचा. जगात टेन्शन कोणाला नाही हो. दुसऱ्याच्या दुःखाचा विचार केला तर आपलं दुःख आपोआप त्याच्यापुढे फिकं वाटतं. हे बबनचं तत्त्वज्ञान. मला बबनची विचारशैली आवडायची. त्याचा मनमोकळा स्वभावही आवडायचा. बबननी सगळ्यांना पेढे वाटले. मी त्याला म्हणालो, काय बबन, प्रमोशन वगैरे झालं काय? नाही हो, प्रमोशन काय नाही. आणि कोणी दिलं ना तरी मला प्रमोशन नको बाबा. बबन हसत म्हणाला, का रे बाबा? लोक प्रमोशनसाठी भांडतात, डोळ्यात प्राण आणून त्या प्रमोशनची वाट बघतात. मग तुला का नको प्रमोशन? अहो, मी ज्युनियर आहे, ह्यात मला समाधान आहे. प्रमोशननं काय होईल? पगार वाढेल, आपण कामसुद्धा वाढेल ना, जबाबदारीसुद्धा वाढेल ना. मी आपला आहे त्या जागी समाधानी आहे. बरं ते ठीक आहे, पण पेढे कशाबद्दल ते तरी सांग ना. मग मुलाचं घोडं गंगेत न्हालं एकदाचं म्हणजे? मला काही समजलं नाही बबन. अहो मामा, मुलगा 12वी सुटला एकदाचा. ऑक्टोबर परीक्षेचा काल निकाल लागला. आमचे चिरंजीव श्याम इंग्रजीत काठावर का होईना पास झाले, पास. अरे वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. मी पेढा तोंडात टाकत म्हणालो, पोराला आधीच सांगून ठेवलं होतं, पास झाला तरी खूप झालं, पण आत्महत्या नको करू रे बाबा, नापास झाला चुकून तर. एकुलता एक पोरगा आहेस बाबा तू. खरं आहे बाबा तुझं. आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही रे बाबा. मग आता काय करायचं ठरवलं त्यांनी? काय ITI करतो म्हणाला. इलेक्ट्रिकचा वर्षाचा कोर्स आहे आणि त्याला आवडही यात पहिल्यापासनं. पुढच्या महिन्यात जानेवारीपासून नवीन बॅच सुरू होणार, घेऊन टाकतो पोराची ॲडमिशन. गुड गुड गुड, चांगला निर्णय आहे. चला येतो संध्याकाळी तुमच्या सेंडऑफच्या कार्यक्रमाला. बबन निघून गेला. बबनचं फार कौतुक वाटलं मला. धन्य तो बबन आणि भाग्यवान त्याचा तो मुलगा. बबनच्या मुलाचा विचार करताना अचानक मला वाघमारे साहेबांच्या मुलाची आठवण झाली. त्यांनी केलेल्या आत्महत्येची.
वाघमारे साहेबांचा मुलगा क्षणात माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. 2 वर्षांपूर्वीची गोष्ट. वाघमारे साहेबांचा मुलगा 10वीला होता. 10वीचा निकाल लागला. मुलाला 90% मार्क पडले. पेपरात बातमी आली होती. सकाळी वाघमारे साहेब ऑफिसात आल्यानंतर आमच्यातल्या एकानं साहेबांचं अभिनंदन केलं. साहेब अभिनंदन. अभिनंदन? ते कशाबद्दल? वाघमारे साहेबांनी सुतकी चेहऱ्याने विचारलं. हो साहेब, मुलाला 10वी परीक्षेत 90% मार्क पडले ना तुमच्या. शाळेत पहिला आला, पेपरात बातमी वाचली. बर 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 वाघमारे साहेब म्हणाले. नाही पेढे पाहिजे साहेब आता. त्या क्लार्कनं आनंदानं म्हटलं. कसले पेढे मागताय? नॉनसेन्स. नाक कापलं पोरानं. पोरांनी नाक कापलं तुमचं? काही कळलं नाही साहेब. 94% मार्क पडतील अशी अपेक्षा होती आम्हाला. 90% मार्कांना कोण कुत्रं विचारतंय का आज? बिचारा क्लार्क काहीही न बोलता गप्प झाला. आपण जास्त काही बोललो तर सगळा जाळ आपल्यावर निघायचा असा विचार करत तो क्लार्क आपल्या कामाला लागला. त्यानंतर 2च दिवसांनी पेपरमध्ये वाघमारे साहेबांच्या मुलानं आत्महत्या केल्याची बातमी वाचनात आली. बातमी वाचून सगळ्यांनी मनोमन वाघमारे साहेबांना लाख शिव्या घातल्या असतील. ती आत्महत्या नव्हती तर जन्मदात्या बापानं केलेला मुलाचा खून होता तो. आपल्या अपेक्षा मुलांवर लादून केलेला क्रूर खून. जगाच्या न्यायालयात भले वाघमारेला शिक्षा झाली नसेल, पण परमेश्वराच्या दरबारात त्यांना मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल नक्कीच शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. वाघमारे साहेबांचा स्वभाव तिरसट आणि भडकू असल्यामुळे ऑफिसातलं कोणीही साहेबांचं सांत्वन करायला गेलं नाही. तो विषयच ऑफिसात साहेबांपुढे कोणी काढला नाही. साहेब सगळ्यांच्या मनातनं उतरले ते उतरलेच. मुलगा काठावर पास झाल्यानंतर आनंदानं पेढे वाटणारा बबन मला त्यामुळे जास्त आवडला. मित्रांनो, हा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.